स्वतःच्या आईच्या शपथा घेणारे खासदार, स्वतःच्या मुलाबाळांच्या शपथा घेणारे खासदार, देवाच्या आई तुळजाभवानीच्या आणि इतर देवांच्या शपथा घेणाऱ्या खासदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। मित्रांनो, जरी नेते विकले, खासदार विकले, मंत्री विकले, आमदार विकले, तरी जनता मात्र विकली जात नाही। सामान्य शिवसैनिक मात्र कधी विकला जात नाही। याचं मूर्तिमंत उदाहरण आज मुंबईमध्ये पाहायला मिळालं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्राचा दौरा करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्राच्या गद्दारांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन त्यांची जागा दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली असता मुंबईमधून ठाकरेंनी सुरुवात केली आणि गद्दार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेला हा हजारोंचा जनसमुदाय पुन्हा हेच सांगतोय, संजय दिना पाटील यांची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही। मुंबईकर अजूनही सजग आहे, मुंबईकर अजूनही ठाकरेंच्या पाठीमागे उभा आहे। ही गर्दी मित्रांनो, चौकामध्ये उद्धव ठाकरे आल्याबरोबर सगळे रस्ते बंद, सगळ्या गाड्या बंद आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईकरांनी ही लाखोंची गर्दी जमा केली। ही सामान्य शिवसेनेची ताकद आजही मुंबईमध्ये कशी भरमसाठ आहे हे मुंबईमध्ये आज पाहायला मिळालं। उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे निष्ठावंत शिवसैनिक तर जोडलाच आहे, परंतु सामान्य जनता, सामान्य मुंबईकर मात्र उद्धव ठाकरेंशिवाय जगू शकत नाही। हे पुन्हा एकदा या गर्दीने सिद्ध केलेलं आहे। मित्रांनो, हा गर्दीचा उच्चांक पाहता आगामी काळामध्ये या गद्दारांना निवडून येणं खूप अवघड होणार आहे। ही मात्र बाब कुठेही विसरता कामा नये। मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये लोकांना वेळ नसतो, लोक कुठेही थांबत नाहीत, मात्र ठाकरे आल्याबरोबर साधा मुंबईकर, सर्व शिवसैनिक मात्र जागच्या जागेवरती थांबतात। उद्धव ठाकरेंना म्हणतात की उद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, गद्दारांना जाऊ द्या, पुन्हा नवीन शिवसैनिक तयार करू, पुन्हा नवीन खासदार तयार करू, यांना जाऊ द्या असं म्हणत या लोकांनी उद्धव ठाकरेंना आधार दिलाय आणि ठाकरेंना म्हटलेत यापुढे या गद्दारांना उभं करायचं नाही। मित्रांनो, ही गर्दी सांगते महाराष्ट्रात आजही शिवसेनेची ताकद, शिवसेनेची मुळं जमिनीमध्ये खोलवर गाडली गेली आहेत। नेते म्हणजे शिवसेनेची मुळं नाहीत आणि जमिनीवरती मुळं आहेत ती म्हणजे सामान्य शिवसैनिकांची, शाखा प्रमुखांची। कडवट शिवसैनिक कुठेही विकला गेला नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। मित्रांनो, हा चष्मा, ही गर्दी ही महाराष्ट्राच्या शिवसेनेची आहे, ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। नक्कीच यावरती प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।